ती जिजूंकडे रागाने बघू लागली. ती म्हणाली, रोहन, माझ्या पुढे डाळ गळली नाही म्हणून माझ्या लहान बहिणीकडे आलास का? ही गप्पा मारायची वेळ नाहीये, लवकर खोलीत ये, असं बोलून दीदी तिथून निघून गेली. दीदीच्या येण्याने जिजूंना उत्तर देण्यापासून मी वाचले होते. दीदी माझ्यासमोर जिजूंसोबत उद्धटपणे बोलून गेली होती. त्याची जिजूंना फार लाज वाटली होती असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आलं होतं. तेव्हा ते कॉफी न घेताच त्यांच्या खोलीत निघून गेले. त्या दिवसापासून मी चुकूनही दीदीच्या खोलीत डोकवायला गेले नव्हते. बघता बघता माझे पेपरही संपण्यात आले. शेवटच्या पेपर दिवशी अचानक माझी स्कूटी खराब झाली. स्कूटी चालू होत नव्हती. गाडीमुळे माझा पूर्ण अर्धा तास वाया गेला होता. मी गाडी ठीक करत होते तो जिजू व दीदी ऑफिसला जायला निघाले. दीदी तर तिच्या ऑफिससाठी निघाली होती. तिने एकदाही मला विचारलं नाही की तुला कॉलेजमध्ये सोडू का. माझी मदत करण्यासाठी जिजू माझ्याकडे थांबले. ते माझी मदत करायला येताच दीदी त्यांना सोडून निघून गेली. तिला तर तिच्या नवऱ्याचा जराही काही विचार दिसत नव्हता. जिजूंनी माझ्यासाठी त्यांचे हात काळे केले. 15 मिनिटातच त्यांनी माझी गाडी दुरुस्त केली. त्या दिवशी जिजू मला सोडवायला आले होते. जिजू म्हणाले, पुन्हा रस्त्यात गाडी बंद झाली तर तू एकटी काय करशील, मी तुला सोडवायला येतो. जिजूंच्या मागे बसले असताना अनेक वेळा माझा हात चुकून त्यांच्या खांद्यावर जात होता. 2 तासानंतर जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर आले तेव्हा जिजू मला कॉलेज बाहेर दिसले. ते मला न्यायलाही आले होते. जिजूंच्या मागे बसताच ते मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाऊ लागले. अर्ध्या रस्त्यातच माझी धडधड वाढली होती. मी जिजूंना काही प्रश्न करण्याआधी त्यांनी एका गार्डन पुढे गाडी पार्क केली. माझा हात पकडून ते मला आत गार्डनमध्ये घेऊन गेले. गार्डनमध्ये जाताच मी जिजूंना प्रश्न केला की आपण इथे का आलोय. त्यावर ते म्हणाले, हे माझं आवडते ठिकाण आहे. लग्नाआधी नेहमीच मी इथे येत असायचो, पण लग्न झाल्यापासून माझं इथे येणं होत नाहीये. या गार्डनमध्ये थोडा वेळ बसून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आकांक्षाला तर माझ्यासोबत कुठे यायला जायला वेळ नाहीये. ती तिच्या कामात व्यस्त झाली आहे. बायकोला नाही पण तिच्या बहिणीला तर माझ्यात थोडाफार इंटरेस्ट आहे हे मला कळून चुकलंय. तुझा इंटरेस्ट लक्षात येताच मी तुला माझ्यासोबत इथे घेऊन आलो. गार्डनमध्ये बसले असताना जिजू एकदम शांत झाले. ते माझ्याकडे एकटक बघत होते. अचानक त्यांनी माझा हात हाती घेतला व माझा हात त्यांनी एकदम घट्ट पकडला. मी जिजूंना 2-3 वेळा हाक मारली, पण ते कुठल्या विचारात गुंग झाले होते ते काही मला समजत नव्हतं. शेवटी त्यांना भानावर आणण्यासाठी मला त्यांच्या हातावर चिमटा काढावा लागला आणि तेव्हा कुठे ते भानावर आले. जिजूंच्या हातून मी जसा तसा माझा हात सोडवला. ते जरा जास्तच विचारात दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून दीदी व त्यांच्यात रोजच मी वाद होताना बघत होते. त्या दोघांमध्ये मला प्रेम जराही दिसून यायचं नाही. मी जिजूंना प्रश्न केला की जिजू, तुमच्यात व दीदीमध्ये सगळं काही ठीक तर आहे ना. माझ्या बोलण्यावर काही उत्तर न देता ते म्हणाले, आपल्याला इथे येऊन बराच वेळ झाला, आता आपण घरी निघायला हवं. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नव्हतं ते तर मला समजलं नव्हतं. त्याच दिवशी रात्री सगळे सोबत जेवायला बसले असताना आईबाबांनी दीदी पुढे त्यांना आजी आजोबा बनायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. आईबाबा म्हणाले, आकांक्षा, आता लवकरच आम्हाला आमच्या नातवाचं तोंड बघू दे. नातवाला खेळवण्यासाठी आम्ही फार आतुर झालोय. आईबाबांचं बोलणं ऐकून जिजू व दीदी एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. ते दोघे एकमेकांकडे अशा नजरेने बघत होते जसं की त्यांच्यात नवरा बायकोप्रमाणे काहीही नातं नसावं. मला त्या दोघांमध्ये काहीतरी मोठे वाद झालेले वाटत होते. त्या दिवशी रात्री अचानक जिजू माझ्या खोलीत आले. तेव्हा मी माझ्या खोलीत अंगावर पांघरून न घेताच मोबाईल बघत बसले होते. जिजूंना माझ्या खोलीत पाहून मी हडबडले होते. मी तेव्हा शॉर्ट कपड्यांवर होते. जिजूंपुढे कधी मी एवढ्या छोट्या कपड्यात आले नव्हते. जिजूंना पाहून मी लगेचच शेजारी असलेलं पांघरून माझ्या अंगावर ओढलं. मला पाहून ते हसू लागले. जिजू म्हणाले, प्रिया, तू मला गावंढळ समजलीस की काय? मला लाजायची गरज नाहीये. तुझे जिजू मोकळ्या विचारांचे आहेत हे लक्षात असू दे. आता ते पांघरून जरा बाजूला ठेव आणि बिंदासपणे माझ्यासोबत बस. जिजूंच्या आग्रहाखातर मी माझ्या अंगावरून पांघरून बाजूला केलं व त्यांच्यासमोर बसले. माझ्यासोबत ते उगाचच तिकडच्या गप्पा करू पाहत होते. माझा अभ्यास कसा चाललाय त्याबद्दल ते माझी विचारपूस करू लागले. जिजू वारंवार माझ्यावरून नजर फिरवत होते. त्यांची नजर मला टोचू लागली होती. ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघत होते ते मी समजत होते. जिजूंना खोलीतून बाहेर पाठवण्याकरता मी म्हणाले की मला फार झोप येते. झोप येते म्हणूनही जिजू माझ्या खोलीतून बाहेर जायला तयार नव्हते. ते म्हणाले की प्रिया, काही दिवसांपासून तुला उशिरा झोपायची सवय झाली आहे हे मला माहीत आहे. उगाचच मला खोलीतून बाहेर काढण्यासाठी बहाणे बनवू नकोस. जिजू जबरदस्ती माझ्या खोलीत थांबण्याचा प्रयत्न करत होते. जिजूंना बाहेर काढण्यासाठी मी माझ्या मोबाईलवरून दीदीला मेसेज केला. माझा मेसेज पाहून ती काहीच वेळात माझ्या खोलीत आली. तिला पाहून जिजू लगेचच माझ्या खोलीतून बाहेर गेले. ते माझ्या खोलीतून बाहेर जाताच मी थोडे निवांत झाले होते.
अचानक मला खोकला येऊ लागला. माझ्या खोलीतील बॉटलमधील पाणीही संपलं होतं, म्हणून तेव्हा पाणी पिण्यासाठी मी किचनमध्ये जाऊ लागले. खोलीतून बाहेर येताच नेहमीप्रमाणे माझी नजर दीदीच्या खोलीवर गेली. तिच्या खोलीत मला त्या दोघांचे आवाज येऊ लागले. जिजू दीदीला म्हणत होते की आई बाबा आता आपल्याकडून नातवाची आशा करत आहेत. जिजू दीदीशी अगदी शांतपणे बोलत होते, पण दीदी त्यांच्यावर भडकताना दिसली. ती त्यांना आरेराव भाषेत बोलू लागली. दीदी म्हणाली, रोहन, तू स्वतःला बघितलं आहेस का? माझ्याजवळ येण्याची व मला स्पर्श करण्याची ही तुझी लायकी नाही. तुला मी इथे ज्या कामासाठी आणलं आहे तू फक्त तेच काम कर. तुला वेळोवेळी तुझ्या कामाचा पगार मिळतो ना, मग कशाला जास्तीची बडबड करतोयस? माझ्या घरच्या लोकांशी व माझ्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नकोस. दीदीचं ते उद्धट बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं होतं. जिजूंच्या मनावर त्यांच्या बायकोच्या त्या कटू शब्दांनी काय वेदना होत असतील हे त्यांनाच माहीत होतं. दीदी जिजूंना कुठल्या कामाचा पगार देत होती ते मला समजून आलं नव्हतं. ते दोन्ही नवरा बायको असूनही त्या दोघांमध्ये नवरा बायकोप्रमाणे नातं का नव्हतं तेही मला समजत नव्हतं. तेव्हा मी अगदी शांतपणेच माझ्या खोलीत निघून गेले. दीदीचं लग्न झाल्यापासून आई बाबा फार खुश होते. आधी त्यांना दीदीच्या लग्नाची आतुरता होती आणि आता त्यांना नातवाची आतुरता लागली होती. असंच दुसऱ्या दिवशी जिजू घरीच होते. ते दीदीसोबत ऑफिसला गेले नव्हते. दिवसभरात मी त्यांच्याशी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते फारच उदास होते. त्या दिवशी रात्री मी जिजूंना बाहेर हॉलमध्ये बसलेलं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता माझ्याने बघवली जात नव्हती. तेव्हा मी त्यांचा हात पकडून त्यांना माझ्या खोलीत घेऊन गेले. आत येताच मी त्यांना म्हणाले की काल मी तुमचं व दीदीचं बोलणं ऐकलं आहे. दीदी तुम्हाला अशा कुठल्या कामाचा पगार देते? खरंच तुमच्यात व दीदीमध्ये नवरा बायकोचं नातं तर आहे ना? जिजू माझ्याकडे हताश नजरेने बघू लागले. नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड होती हे मी समजले होते. जिजूंनी मला सगळी सत्यता सांगितली. त्यांचं दीदीवर नाही तर माझ्यावर प्रेम जडलं होतं हे त्यांनी माझ्यासमोर कबूल केलं. तेव्हा मीही नकळत का होईना जिजूंजवळ खेचल्या जात होते. आम्हा दोघांमध्ये प्रेमाच्या काही गोष्टी होण्याआधीच दीदी आमच्यामध्ये आली. मला तिच्या नवऱ्याच्या जवळ पाहून ती माझ्यावर जोराने ओरडली. तिच्या आवाजाने आई बाबाही तिथे आले होते. आई बाबांसमोरच दीदी मला म्हणाली की प्रिया, तुझ्या जिजूंसोबत या अशा नको त्या गोष्टी करण्याआधी तुला लाज कशी वाटली नाही? रोहन तर माझ्यासाठी परका आहे, पण तू तर माझी सख्खी बहीण आहेस. तू माझ्या नवऱ्यासोबतच या असल्या गोष्टी कशा करू शकतेस? आई बाबांसमोर दीदी माझ्यावर नको ते आरोप लावू लागली. ती माझ्यावर आरोप लावणार तरी कशी नाही? तिचा नवरा त्याच्या बायकोचे हक्क मला देतोय म्हटल्यावर त्याच्या बायकोला दुःख तर होणारच ना. तेव्हा मी दीदीला म्हणाले, दीदी तुला एवढं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. तुझा हा दिखावा आता बंद कर. जिजू तुझे पती नाहीये हे मला समजलंय. तू रोहनसोबत खोट्या लग्नाचं नाटक करत होतीस हेही मला माहीत झालंय. तुमच्या खोट्या लग्नाचे सगळे प्रूफ रोहनने मला दाखवले आहेत. बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तू हे सगळं नाटक केलंस ना? माझं बोलणं ऐकून दीदी जराही घाबरली नव्हती. ती म्हणाली, मी बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी खोटं वागली असेल. मी जे केलं ते योग्यच केलं. तुझ्याप्रमाणे मी इज्जत तर विकली नाही ना. दीदी तिच्या खोलीतून पैशांचं बंडल घेऊन आली व तिने ते रोहनच्या अंगावर मारलं. ती म्हणाली, हे पैसे उचल आणि इथून चालता हो. तुला मी तोंड बंड ठेवण्याचा पगार देत होते, पण तू माझ्या तरुण बहिणीला मिळवण्याकरता तिच्या पुढे सगळं बोलून मोकळा झालास. तेव्हा रोहनने त्याचं जे सत्य सांगितलं ते ऐकून तर मलाही धक्का बसला होता. रोहन कोणी साधारण व्यक्ती नव्हता. माझ्या बाबांच्या कंपनीहूनही 3 पट मोठ्या कंपनीचा तो मालक होता. त्याने सांगितलं की त्याची व दीदीची भेट एका गार्डनमध्ये झाली. जेव्हा दीदीने त्याला पाहिलं तेव्हा रोहनने अंगात साधारण कपडे घातले होते. त्याचं साधारण राहणीमान पाहून दीदी त्याला एखादा गरजू गरीब समजली. त्याला काही पैशांची लालूच देऊन तिने त्याला तिचा नवरा होण्याचं नाटक करायला सांगितलं. रोहनला दीदी पहिल्या नजरेत आवडली होती, पण तिच्यासोबत राहून त्याला तिचा स्वभाव लक्षात आला व तो तिचा तिरस्कार करू लागला. ती त्याच्या मनातून कधीच उतरली होती. रोहन म्हणाला, 2 सख्या बहिणींमध्ये एवढं अंतर असू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही. कुठे आकांक्षा आणि कुठे प्रिया? देवाने प्रियाला सुंदर चेहऱ्यासोबतच सुंदर मनही दिलं आहे. तिच्या स्वभावाने माझं मन जिंकलं. त्यावेळी रोहनने आईबाबांसमोरच मला लग्नाची मागणी घातली. ते ऐकून तर दीदीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती रोहनच्या पायाशी पडली व त्याची माफी मागू लागली. ती म्हणाली, रोहन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तर तुझ्या प्रेमाची परीक्षा घेत होते. तेव्हाही दीदी त्याची संपत्ती पाहून त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करू लागली, पण रोहनने तिचा स्वीकार केला नाही. माझ्या बाबांनी आम्हा दोघं बहिणींना कधीच कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती. त्यांचा सगळा बिझनेस एकदम मुलींच्या हाती देणं बाबांना योग्य वाटत नव्हतं. त्यांची सगळी संपत्ती ते मुलींचे लग्न झाल्यावर त्यांच्या हाती सोपवणार होते. बाबांची संपत्ती नावे करून घेण्यासाठी दीदीने खोट्या लग्नाचं नाटक केलं.
तिने ते नाटक केलं ती तिची चूक नव्हती, पण तिने पैशांचा माज केला व वारंवार रोहनचा अपमान केला हे तिचं चुकलं. तिने तिच्या घमंडी स्वभावामुळे तिच्या नशिबात आलेलं सुख गमावलं होतं. त्या दिवशी रोहनने माझ्या गर्विष्ठ बहिणीला नकार देऊन माझा स्वीकार केला. रोहनच्या श्रीमंतीबद्दल मला जराही कल्पना नव्हती. मी तर त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते. आईबाबांनी आम्हा दोघं बहिणींवर सारखे संस्कार केले होते, पण दीदीने पैशांचा माज अंगी बाळगला. माझ्या बाबांनी कधीच रुपयाचा गर्व केला नव्हता. आईबाबांचे तेच संस्कार माझ्या अंगी होते. पण दीदी पैशांच्या गर्वात एवढी बुडाली होती की तिच्या उंजळीत आलेलं सुखही तिने